धन्यवाद अशोक पाटील. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, नावाजलेले समालोचक, आमचे जवळचे मित्र, गावचे जावई आमच्या अशोक पाटील यांचं नाव कोण विसरणार. हो, 1992 साली उमलमान गावात प्रथम 25,000ची टुर्नामेंट 1992 साली, तेव्हा त्याचं सर्व आयोजन. मॅन ऑफ द मॅच बाळा वारे साहेब. आपण मॅन ऑफ द मॅच चला मॅच कडे चाल. अफलातून चेंडू जातो निर्धाव. नवघर बी संघासाठी खुशखबर आहे. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं प्राइस दिलेलं आहे भगवान पाटील यांनी. चला सामन्याकडे वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील नागेश. ऑल ऑफ करतोय, बघूया झेल होते की नाही. आणि झेल बाद. पहिला झटका बसतोय नवघर संघाला, नवघर बी संघाला. त्यांची जागा घेण्यासाठी जातोय रवी पाटील. जोगेंद्र स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला रवी. जबरदस्त असा सामना एक सर. नवघर ए आणि नवघर बी, जबरदस्त सामना चालू आहे बादशाह मैदान मध्ये. जबरदस्त आयोजन. आग्रे आणि कोळी काय असतं, आग्रे आणि कोळी काय असतं हे दाखवून देणार आयोजन म्हणजे खारे गावाचं आहे. चालेल नागरी, चालेल चालेल. चला बाबा, टाकला बॉल आणि वाह काय फटका मारला. एक धाव. झालं, शिवून घेतलेलं होतं. जोगेश आपलं जोगेंद्र वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलंच खातं उघडतोय आपल्या एक रननी. नागेश यांचा पुढचा चेंडू चांगला लॉफ करतोय, बघूया एक धाव घेतोय आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. कोण सांगेल 40+ आहेत. काय अफलातून क्षेत्ररक्षण होते, का अफलातून फेकी होते आणि 2 धावा काढलेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 3. ए आणि बी, नवघर ए आणि बी मध्ये जबरदस्त असा सामना रंगतोय. आग्री कोळी सांस्कृतिक मंडळाच्या अंतर्गत खेळणारा संघ जय मल्हार मास्टर्स क्रिकेट संघ खारेगाव यांचे आयोजन, अप्रतिम आयोजन आहे. नागेश यांचा 5वा चेंडू चांगला मारला तो. एक धाव घेतलेली आहे. बघा दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करतात की नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 4. शेवटचा चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघाच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील नागेश एक जबरदस्त गोलंदाज, उंच पुरे. बादशाह मैदानावर रंगलेला हा सामना. नागेश टू जोगेंदर. मारल्या चेंडू, बघूया झेल होतोय की नाही. आणि अप्रतिम झेल आणि दुसरा धक्का बसतोय तो नवघर बी संघाला. षटक संपतोय. विकेट. जोगेंद्र यांची जागा घेण्यासाठी जात आहे पप्या ना. पप्या आपल्यासाठी खुशखबर आहे. षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे आपल्या. षटकारासाठी 1000 आणि चौकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस लावलेलं भगवान पाटील यांनी. बघूया आपल्या संघाला कितपर्यंत नेऊन ठेवतोय पप्या. पप्या
दीपक चेंडू घेऊन येतोय. हा पप्याने हलकासा प्लेस करून एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावासाठी धावायचा प्रयत्न करतात की बघूया. नाही, तिथंच समाधान मानलं. आणि संघाची धावसंख्या होती ती 5. रवी आपल्या वैयक्तिक 3 धावसंख्येवर खेळतो. रवी दीपक टू रवी. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणार अवांतर चेंडू टाकतोय दीपक. अवांतर चेंडूने धावसंख्या होती ती 6 धावसंख्या होते. क्लिंग बॉल. हॅलो, नरेश पाटील भाईंदरपाडा आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष नरेश पाटील यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. संजय जबरदस्त. सपनवारी जबरदस्त असा सामना चालू आहे. नवघर ए आणि नवघर बी. नवघर बी संघाची धावसंख्या आहे ती 6. पुढचा चेंडू आणि चांगला लॉफ केला. एक धाव घेतलेली आहे. दुसरे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. ते नवघर बी संघाला संघाची धावसंख्या होती ती 7 धावसंख्येवर. पप्प्या यांना पारितोषिक लागलेलं आहे. षटकाराला 1000 आणि चौकाराला 500 रुपयाचा मारण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव घेतलेले पप्प्या याने. संघाची धावसंख्या होती ती 8. दीपक चांगला फटका तटवलेला आहे. बघूया 4 होतात की नाही. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावासाठी धावत आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संजय यांनी वैयक्तिक आपल्या 2 धावेने खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या होती ती 10. एक जबरदस्त असा सामना चालू आहे नवघर बादशाह मैदानावरती. आगरी कोळ्यांची मॅच चालू आहे. आगरी कोळी म्हणजे आपले बांधव. आगरी कोळ्यांची मॅच म्हणजे आपल्या भाईंदर खारीगावची शान आहे. पुढचा बॉलर आहे तो दिलीप टू पप्प्या यांना षटकाराला 1000 रुपये आहेत आणि चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे भगवान पाटील यांनी. चांगला फटका. चांगली रनिंग द बिटवीन म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजाची. आणि पप्प्या हे वैयक्तिक 4 धावसंख्येवर खेळत आहेत. पप्प्या आपल्यासाठी परत एक खुशखबर आहे. ती षटकारासाठी 1000 रुपये आणि चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावले श्री भगवान पाटील यांनी. पुढचा चेंडू संजय. चेंडू हवेत आहे. बघूया आणि झेल बॅट कॅचेस विनिंग द मॅचेस म्हणावं लागेल. आपले वैयक्तिक 2 धावसंख्येवर परत आहेत. 3 धावसंख्येवर परत आहेत. 3 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या ती 11. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या येते 11. नितीन चेंडू आणि बॅटचा काही स्पर्श अंगाला लागून जातोय. चेंडू निर्धाव चेंडू जातोय. संघाची धावसंख्या झाली ते 11. चांगला फटका.
तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव घेतलेली, दुसऱ्या धावासाठी धावत आहेत बघा, 2 धावा पूर्ण होतात की नाही. आणि 2 धावा पप्या धावून पूर्ण करतात. संघाची धाव संख्या आहे ती 13. वन शॉट 12. मला वाटतं आज बऱ्याचशा धाव संख्या वन शॉटने गेलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये फार कमी बघायला मिळतं शॉट धावा. चांगला फटका. पप्या यांची सुंदर फलंदाजी चालू आहे. चांगले कनेक्ट करतात बॉल ते. त्यांना माहित आहे भगवान पाटील यांनी 1000 आणि 500 रुपयाचं बक्षीस लावले, पण त्यांचं लक्ष काही विचलित होत नाही. ते आपल्या संघासाठी योगदान देत आहेत. अप्रतिम फलंदाजी करतायत. चांगला फटका मारलेला आहे. बघूया झेलचित होतात की नाही. आणि झेल बाद. नितीन बाद होऊन परतत आहेत. आणि 3 षटका अखेर संघाची धावसंख्या आहे ती 13. 5 विकेट गेलेल्या आहेत त्यांच्या. थोडीशी डलमळी सुरुवात झाली नवघर बी संघाची. देवेंद्र नितीन देवेंद्र तो नितीन. नितीन टू देवेंद्र. बघूया आपल्या एक्सर नवघर बी संघाला कितपर्यंत नेतात ते. चांगला लॉफ करतो चेंडू. चेंडू बॅट आणि एक धाव घेतात. तेवढंच क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धाव घेतलेली, दुसऱ्या धावेसाठी धावत आहे. बघूया धाव. आणि पप्या बाद होऊन परतत आहेत. धावचित होत आहेत पप्या. संघाची धाव संख्या झाली ती 14. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. समीर म्हात्रे पप्या यांची जागा घेण्यासाठी. पप्या यांनी षटकार तरी मारला नाही तर वैयक्तिक 6 धाव करून ते बाद झालेले आहेत. समीर चांगला फटका तडवलेला आहे. बघूया एकदा. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे नवघर या संघाचं. आणि संघाची धाव संख्या होती ती 15. संघाची धाव संख्या झाली 15. नितीन चेंडू बॅटचा काही स्पर्श नाही. चेंडू जाते निर्धाव. धाव संख्येत कुठलाही बदल नाही. शेवट आपल्या षटकातील शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. एक धाव घेतलेले आहे. एकाच धावेवर समाधान मानत लागत आहे. आणि संघाची धावसंख्या झाली 16. नितीन वैयक्तिक पहिला आणि संघाच्या 4थ्या षटकातील 5वा चेंडू टाकलेला. आणि चेंडू निर्धाव जातो. बॅटचा आणि चेंडूचा काही स्पर्श नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्येत कुठलाही बदल होत नाही. धावसंख्या स्टॉप झाली ती 16 वरती. शेवटचा चेंडू घेऊन येतील नितीन. चेंडू बॅटचा काही स्पर्श नाही आणि निर्धाव चेंडू टाकतोय. काहीस माफक आव्हान दिलेलं आहे. 17. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 30 धावांचं आव्हान दिलेलं की आम्ही 30 धावामध्ये गुंडाळू. पण एक्सर ए संघाने एक्सर बी संघाला 17 धावाचं माफक आव्हान दिलेलं आहे. नवघर बी संघाला माफक आव्हान दिलेलं आहे 17 धावसंख्येचं. हॅलो प्रफुल चेंडू द्या. प्रफुल बॉल द्या. चला याच्यानंतर समालोचन करतील आमचे मित्र अशोक पाटील. Thank you, Gojo. Thank you, everybody. Welcome.
सुस्वागतम. स्वागत आपलं पाचशा ग्राउंडला. क्रिकेटच्या नगरीत, क्रिकेटच्या जत्रेमध्ये आपलं हॅलो हार्दिक स्वागत. आदेश पाटील आदेश चहा घेऊन ये दोन अंपायरला. सामना लगेच सुरू करायचा आहे. अंपायर- नव्वद संघाला विनंती करतोय. ए भगवान दोन चहा घेऊन इकडे अंपायरला. सामना नवगर ए आणि नवगर बी मध्ये 17 धावा फक्त दिलेत. ए आदेश इकडे ना आदेश. आदेश अरे आदेश सलामीचे फलंदाज दिलीप आणि प्रमोद. फक्त 17 धावांचं लक्ष दिले ए संघाला. बी संघानं नरेश पाटील भाईंद्रपाड्याचे हार्दिक स्वागत. अध्यक्ष भगवान पाटील स्वतः क्रिकेट खेळलेत. अध्यक्ष पद भूषवतात संघटनेचा. पंचांनी त्वरित चालू करायचा आहे सामना. महेंद्र पाटील दोन्ही संघांचं होम पिच आहे. घेतला. थँक्यू जय मला स्पोर्ट्स क्लब. सो थँक्स व्हेरी मच. खूप खूप आभार आपले. खूप छान आयोजन, खूप छान ट्रीटमेंट, खूप छान अतिथींचा पाहुणचार. सगळ्या गोष्टी नीटनेटकेपणा पाहायला गेल्या, पार पाडल्या गेल्या आजच्या दिवशी. त्याबद्दल मी कॉमेंटेटर म्हणून मी आणि गजूकडनं आपणास मी धन्यवाद व्यक्त करतोय आणि प्रमुख पाहुण्यांकडनं धन्यवाद व्यक्त करतोय. माझ्या लाडक्या रसिकांकडनं धन्यवाद करतोय. खूप छान आयोजन आहे. हॅलो 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 सामन्याला सुरुवात करा लवकरात लवकर प्लीज. सामना सुरू करायचा आहे. 17 धावांचं लक्ष आहे. पंचायत विशाल म्हात्रे, हेमंत राऊत. कोण आहे बोल. हॅलो हॅलो कांचन. चेंडू पहिला चेंडू ऑन साइडला ढकलून देतोय. एका धाव्यानं दोन धाव्यानं खातं उघडतं आपलं, तो म्हणजे दिलीप. फक्त 17 धावांचं लक्ष दिलं. फार तोकडं आव्हान आहे. लॉब केला होते. चेंडू होते लॉंग ऑफ कडे. 2 धावा पूर्ण होत्या. चेंडूची वाट पाहत राहिला क्षेत्ररक्षक आणि 2 धाव्याने धावसंख्या होती 4. उद्या बरोबर आम्ही जयमला स्पोर्ट्सला विनंती करतो, उद्या 9:30-10 ला पहिला सामना सुरू. 9ला पहिला सामना सुरू झाला. नंतर वेळ कमी पडेल आणि उद्या जे काही लोक येतील व्हेकल वगैरे तर ट्रॅफिक उद्या जाम असणार. कारण लग्न सराई सुरू आहे. संडे आहे, क्रिसमस आहे, 31 इयरचा मोसम लोकांच्या अंगात घुसलेला आहे. या सगळ्या गोष्टींना पाहिलं तर ट्रॅफिक रोडवरती हॅलो जास्त प्रमाणात उतरणार आहे. भांडूप संघाने लगेच तयार राहायचं आहे. धावसंख्या 5, 6. गडी बाद होते. धावसंख्या 6. पहिला गडी बाद दिलीपच्या रूपानं. 6 धावा. अजूनही 11 धावांची गरज आहे.
नवीन फलंदाज पाठवायचा. दिलीप आतमध्ये यायच्या अगोदर नाही तर क्रॉस विकेट मिळेल. भूप्या शेठ खेळणार तुम्ही? भूप्या शेठ खेळणार आहात? नितीन पाटील लवकर लवकर मैदानात जायचं लवकर. दिलीप संगनायक आहेत नवघरेचे. नवीन फलंदाज नितीन, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मानकरी. अरे कारखाने में हम लोग दिखता था ना ऐसा यूट्यूब पे कैमरा लगा तुम्हारा बंगाली को ऐसा बोलता है हुआ जिकेल तो येईल ना जिकेल तो ना म्हणजे भाडू तयार आहे. हो गुड शॉट, गुड शॉट. निव्वळ टायमिंग तंत्र असा वापर करतोय नितीन. आपल्या एखाद्या वेळेस स्वतःचं खातं करतो. संघाला नेऊन ठेवलं ते 7 धावांवर. अजूनही 10 धावा पाहिजेत. सामना 4 षटकांचा आहे. इकडेच बनवायला आणलेलं ना, इकडेच बनवलं गरम गरम गोलंदाज करून आणणार कधी कांचन. असे येतील तेवढी बनवायची ढाढ बनते गरम गरम. लॉप केला जातोय चेंडूला मिडगेटकडे. 1 धाव पूर्ण होते. चेंडू सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी. गुड शॉट प्रमोद. धावसंख्या 4 न पोचते 11 धावांवर. अजूनही 6 धावांची गरज आहे. 18-6 होम पिच आहे दोन्ही संघांचं. मग एकंदरीत असा अंदाज व्यक्त करायचा का बी संघ होम पिच वरती सराव कमी करतोय किंवा त्याला साध्य देत नाही किंवा तुम्ही सक्सेस होत नाहीत. ए संघ सक्सेस होतोय याचा अर्थ प्रॅक्टिस जास्त करतोय किंवा त्यांना त्यातल्या प्लस पॉइंट माहिती आहेत असं होऊ शकतं. एनिवे गेम आहे. गेम मध्ये हारजीत होत असते. हे की मी चर्चा करतोय, औपचारिकता पूर्ण करतोय. जोगेंद्र लॉ गुड शॉट. टॅप केलं होतं पॉइंटला. बॅकफुट जाऊन चेंडूला टॅप केलं होतं पॉइंट डोक्यावरनं. 4 धावा. गुड शॉट, गुड शॉट नितीन. आणि 4 धावांना धावसंख्या पुढे सरकते 15. फक्त 2 धावांची आवश्यकता. बादशाह मैदानाचं थोडंसं मी आढावा घेतला, माहिती घेतली. 2009ला ह्या मैदानाला आकार दिला गेला, सजवण्याचा प्रयत्न केला गेला, भराव सुरू केला गेला कंपाऊंडचं वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी. आणि विजय होता नवघर ए संघ. सुशोभीकरण करण्यात आलं. आणि आता हा जो वाढ येतो तो वंदना विकास पाटील यांच्या प्रभागामध्ये येतो. तर जयंतीदा तुम्ही इथे आहात. भांडूप संघ आणि थांब रे 2 मिनिटं. जास्तीत